आदिवासी विभागामध्ये माझ्या मतदारसंघात किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ठाकर समाज येतो। आता झालंय का अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना त्याची कदाचित कल्पना असेल, ठाकर समाजाची जात पडताळणीची जी काही प्रोसिजर आहे साहेब, एका दाखल्याला 10-10 वर्ष लागलेले आहेत। एक दाखल्याला आपण तो कोण अधिकारी आहे ना त्याला जरा बाहेर काढा, त्याला तुमच्या भाषेत काहीतरी सांगा। अहो ठाकर समाजाचा एक अच्छा कार्यालय कुठे, मुंबई, आणि सिंधुदुर्ग कुठे 500 किलोमीटरवर। म्हणजे एक जात पडताळणीचा जर दाखला करायचा असेल तर अध्यक्ष महोदय आम्हाला सिंधुदुर्ग टू मुंबईला यावं लागतं। आणि त्याच्यामध्ये पण तो अधिकारी मूड मध्ये असला, जर त्याला भेटावं असं वाटलं, जर त्याला वाटलं की ह्याचं काम केलं पाहिजे, आता त्यांना काय झालंय मला माहित नाही। आम्ही आमदार म्हणून मंत्री महोदय जेव्हा फोन करतो, हा माझ्या मतदारसंघातला आहे, त्याला जर तुम्ही मदत करा, फोन आल्यामुळे पण काम झालेली नाहीयेत, तू माझी तक्रार केलीस ना म्हणून तुला मी दाखला देत नाही, जा। ही पद्धत झाली अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय, आपण आपल्या माध्यमातून अशा अधिकाऱ्यांना समज द्या आणि त्यांचा योग्य तो बंदोबस्त करा। ठाकर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। ही कुठली पद्धत आहे वागायची? ही कुठली पद्धत आहे? त्यांना समज द्या, नाही तर त्यांच्या जागेवर दुसरं कोणतरी आणा, नाही तर उगाच लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार। अध्यक्ष महोदय, एवढी विनंती करण्यासाठी मी इथे उभा होतो।